तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपकडून लढणार, रोहित पवार यांचा दावा। मावळचे सुनील शेळकेही भाजपत जाणार, आमच्यासोबत येणाऱ्यांना स्वीकारू असंही स्पष्टीकरण। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सगळ्या अधिकारी आणि मंत्र्यांना आदेश। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स, उद्या चौकशीला हजर राहण्याची सूचना। एसआयटी नंतर आता चाकणकरांची ईडीकडून चौकशी होणार। निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा बुलडोझर, ऑफिसवरही हातोडा, तर नगरसेवक पदावरही गंडांतर येण्याची शक्यता। इम्तियाज जलील हा अर्बन दहशतवादी, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। निदा खानला आणलं नाही असं सांगावं असं आव्हान। नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि लातूर कनेक्शन समोर। नाशिकमधून संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात, तर पुण्यातील तरुणाचा शोध सुरू। बारामतीत पुन्हा विमान कोसळलं, रेडबर्ड कंपनीच्या शिकाऊ विमानाचा अपघात। अजित पवारांच्या विमान अपघात झालेल्या ठिकाणीच दुर्घटना। तमिळनाडूत थलपती सरकार तरलं, विश्वासदर्शक ठरावाला 144 आमदारांचा पाठिंबा, विरोधी द्रमुकच्या आमदारांचा सभात्याग। रोहित पवारांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या संदर्भात एक मोठा दावा केलाय। 22 आमदार घेऊन तटकरे पटेल भाजपमधून लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। भाजपसोबत असलेल्यांसोबत आम्ही जाणार नाही असंही रोहित पवारांनी नमूद केलंय। भाजपची साथ सोडून काही जण आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना स्वीकारू असंही त्यांनी म्हटलंय। तटकरे पटेल यांच्यावर झालेल्या कारवाईचं स्वागतच असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय। तर राष्ट्रवादीतून आमच्याकडे कोणालाही प्रवेश देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात म्हटलं होतं। 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात पक्ष पूर्णपणे स्टेबल होईल, काही मला त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही। त्यांच्या पक्षातल्या कोणाला आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही, त्यांच्या पक्षातले लोक त्यांच्याच पक्षात राहतील। त्यांना जी काही मदत लागेल पक्ष चालवण्याकरता, पक्ष टिकवण्याकरता, पक्ष मजबूत करण्याकरता, ती आम्ही पूर्ण करू। तर शिंदे राष्ट्रवादीचे आमदार फोडणार नाहीत, फडणवीसांनी लिहून घ्यावं। रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलंय। फडणवीसांनी याआधी अनेक आश्वासनं दिली होती, ते पुन्हा म्हणतील आम्ही फोडलं नाही, तेच आमच्याकडे आले असं रोहित पवार म्हणाले। ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही। मग बघू विषय कसा असतो ते। उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आले। पण आले ना, हे महत्वाचं आहे। 29च्या आधी काय होतं। आणि या सगळ्या संदर्भात अधिक बातचीत करूयात। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, रोहित पवारांनी केलेला दावा किंवा देवेंद्र फडणवीसांनी आपल्या कार्यक्रमात केलेलं वक्तव्य, या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी एक चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय असं रोहित पवार म्हणतायत। या सगळ्याचं डिकोडिंग कसं करायचं? प्रत्येकजण आपलं राजकारण यातून साधण्याचा प्रयत्न करतो आहे। पहिली गोष्ट आपण पाहिलं तर काल सुनील तटकरे, जे मागील 3 वर्षांपासून राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यापासून शरद पवारांना भेटलेले नव्हते, ते अचानक शरद पवारांना भेटायला गेले। निमित्त होतं ते तब्येतीच्या विचारपुशीचं। मात्र आपण सगळे जाणतो की राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे त्या पक्षामध्येच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावललं जात आहे। आणि एका अर्थाने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नकोशे झालेले आहेत। आणि या दोघांना चेक देण्यासाठी म्हणून सुनील तटकरे शरद पवारांना भेटले असं मानलं जात आहे। लगेच जे रोहित पवार आहेत त्यांनी आत्ताच म्हटलं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपसोबत जाणार आहेत आणि जाताना अजित पवारांच्या पक्षातील 22 आमदार देखील घेऊन जाणार आहेत। म्हणजे सुनील तटकरेंना शरद पवारांकडे येण्याचा मार्ग लगेच रोहित पवारांनी एका अर्थाने बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे।
प्रत्येकाचं आपलं याच्यामधलं राजकारण आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ABP माझाला मुलाखत दिली होती आणि त्यामध्ये म्हटलं होतं की राष्ट्रवादीच्या आमदारांनी आम्ही आमच्या पक्षामध्ये घेणार नाही. हे देवेंद्र फडणवीस यांना सांगावं लागलं, कारण या पक्षामध्ये आत्ता असलेली परिस्थिती, कारण अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार हा पक्ष चालवत आहेत, मात्र नियंत्रण किती पक्षावरती त्यांचं आहे हा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय. आणि दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीस यांनी जरी दावा केला असला तरी याआधी देखील त्यांनी अनेक दावे बरोबर आहे. केलेले देवेंद्र होते. मात्र फडणवीसांच्या दाव्यावर सुद्धा रोहित पवारांनी सवाल उपस्थित केलेत. मंदार, विनंती आहे सोबत रहा. भाजपचे नेते प्रसाद लाड सध्या आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाडजी नमस्कार. अनेक चर्चा, तर्कवितर्क सुरू आहेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नावांभोवती. भाजपची काय भूमिका आहे? हे बघा, रोहित पवार काय म्हणतो याच्यावरती भारतीय जनता पार्टी किंवा महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही. रोहित पवारांना आपण जर दुसरा संजय राऊत म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यामुळे सातत्याने मीडियात येणं, मीडियामध्ये येऊन चर्चेत राहणं, स्वतःचे तर्कवितर्क काढणं हा त्यांचा आता स्वभावच झालाय. आता हातात काही राहिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर स्वतः जे मंत्रिपदाचं स्वप्न होतं ते भंग झालंय. महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री होईल म्हणून लोकांना सांगत होते, ते भंग झालेलं आहे. त्यामुळे रोहित पवार काय बोलतात याच्यावरती भाजपाने उत्तर द्यावं, हे मला काही त्याच्यामध्ये सत्यता किंवा तात्पर्य वाटत नाहीये. त्यामुळे एक सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नेते आहेत. माननीय प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. सुनित्रा वहिनी त्याच्या उपमुख्यमंत्री व अध्यक्ष आहेत. त्यामुळे जी काही चूक यादी पाठवताना झाली होती त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन केलं गेलं आणि त्याचा खुलासा देखील माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आणि अध्यक्षांनी केलेला आहे. त्यामुळे या पद्धतीत अशा पद्धतीने तर्कवितर्क काढून हे फुटणार, 22 आमदार जाणार, सुनील शेळके जाणार, हा जाणार, हे करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम ज्या पद्धतीमध्ये संजय राऊतांनी एवढे वर्ष केलं तेच काम आता रोहित पवार करतायत. एवढंच मी या माध्यमातून आपल्याला सांगू शकतो. ठीक आहे. प्रसाद लाडजी आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. दरम्यान रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही असं वक्तव्य खुद्द सुनील तटकरे यांनी केलंय. सुनील तटकरेंनी ABP माझाला ही प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहित पवारांच्या मताला मी किंमत देत नाही असं ते म्हणालेले आहेत. रोहित पवारांनी दावा केला होता की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांसह भाजपमधून लढतील आणि त्यांच्या या वक्तव्याला आपण किंमत देत नाही असं तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सध्या आपल्यासोबत आहेत. सुनील शेळकेजी नमस्कार. रोहित पवारांनी जो दावा केलेला आहे त्यातून असं दिसतंय की राष्ट्रवादी पक्षामध्ये काहीशी सुंदोपसुंदी माजलेली आहे आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज आहेत. नाही का, आपण गेले काही महिन्यापासून पाहत असाल रोहित पवार हे सातत्यानं खोटं बोलत जनतेसमोर इतकं खोटं बोलायचा प्रयत्न करत आहेत की जनतेला महाराष्ट्राच्या आणखी काहीतरी रोहित आदरणीय सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये एक संघ असताना आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, हे सगळे नेते मंडळी एका ताकदीने एका जोमानं सुनित्रा वहिनींच्या मागे खंबीरपणाने उभे आहेत. रोहित पवार हे सातत्याने काही ना काही स्वतःला प्रसिद्धी मिळावी किंवा चर्चेत राहावं म्हणून वेगवेगळी विधानं करत असतात. रोहित पवारांनी मागील काही दिवसापूर्वी बारामतीत जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्याचा जो काही हट्टास धरला होता हे आता आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितलं पाहिजे का? 2029ला रोहित पवार बारामतीत काँग्रेस पक्षाकडून उभं राहण्याचा आतापासून प्लॅन करतायत हे आम्हाला माहित आहे, पण आम्ही आजपर्यंत कधी या वक्तव्य केले नाही, आम्ही बोलून दाखवत नाही. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठंतरी चलबिचलता दाखवावी, कुठंतरी अस्थिरता कशी निर्माण होईल किंवा प्रत्येकाच्या मनात संभ्रम कसा तयार करता येईल हा जो काही रोहित पवार प्रयत्न करतायत याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता थारा देणार नाही. आणि जर आदरणीय फडणवीस साहेबांकडनं लेखी काही मागणी करत असतील भविष्यात कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तर तुम्ही पहिले लेखी द्या. बारामतीमध्ये आम्ही सुनित्रा वहिनींच्या विरोधात कधी उभं राहणार नाही किंवा आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार देखील करणार नाही. ही तुम्ही अगोदर नैतिकता जपा आणि मग इतरांना काही चर्चेतून किंवा काही वावड्या उठवून बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तो नंतर करा. ठीक आहे. सुनील शेळकेजी आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी.
दरम्यान या सगळ्याची चर्चा सुरू झाली त्याला निमित्त ठरलं रोहित पवारांचं वक्तव्य. काय म्हणाले रोहित पवार पाहूया. विखे पाटील साहेबांना श देण्यासाठी कोल्हेंना तिथे MLC बनवलं. आता कोल्हेला तिथे MLC बनवलं असेल तर मग तिथला जो दादांचा पक्षातला आमदार आहे काळे, हे काय यांच्याच पक्षातून उभे राहतील का? मोकळं झालं ना तिथून, त्या ठिकाणी BJPतून ते उभे राहतील. आता तुम्ही इतर ठिकाणी सुद्धा बघितलं तर ऑलरेडी रणनीती, आता तुम्हाला मावळचा आमदार काही ह्या पक्षात राहील असं वाटतं का? तो जाणार आहे भाजपमध्ये. अहो हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. उगाच आपण पतंग उडवत मी किती प्रेमाचा, मग मिठी मारणं आणि रडून रडून किती वेळा रडणार. माझं एवढंच म्हणणं आहे, दादांसाठी आता कुणीही त्यामध्ये डोळ्यात पाणी आणू नका, प्रयत्न करा. तर रोहित पवारांनी हे वक्तव्य केले. 22 आमदार घेऊन तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपतून लढणार आहेत, पण राष्ट्रवादीकडून पूर्णतः इन्कार केला जातोय. स्वतः सुनील तटकरे यांनी देखील आपण रोहित पवारांच्या मताला किंमत देत नाही असं सांगितलेलं आहे. तर रोहित पवार राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता असल्याचं चित्र निर्माण करतायत असं वक्तव्य आमदार सुनील शेळके यांनी केलेलं आहे. दरम्यान रोहित पवारांच्या दाव्यावर परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक नेमकं काय म्हणाले तेही पाहूया. राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरात सारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेले आहेत. मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे. आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवायसाठी निश्चितपणे जाऊ. आणि या सगळ्याच्या नंतर बारामतीतल्या गुन्हेगारीवर सुद्धा रोहित पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात. आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललं. त्यामुळे आम्ही जेव्हा पोटनिवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल. तर बारामतीतल्या वाढत्या गुन्हेगारी संदर्भात देखील पुणे ग्रामीण पोलिसांची रोहित पवारांनी भेट घेतली. ड्रग्ज पार्ट्या आणि बारामतीतली वाढते गुन्हेगारी यावर देखील त्यांनी चिंता व्यक्त केलेली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. नाशिक TCS धर्मांतर प्रकरणातली आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावरती महानगरपालिकेनं कारवाई केली आहे. महानगरपालिकेच्या 100हून अधिक कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. तसंच मतीनच्या ऑफिसवरही तोडक कारवाई करण्यात आली. तर निदा खान लपलेल्या घरावरही बुलडोझर चालवण्यात आलाय. दरम्यान मतीन पटेलांच्या कुटुंबियांनी महानगरपालिकेच्या पथकाचं स्वागत करत गांधीगिरी करण्याचा प्रयत्न केला. फुलांच्या माळा आणि संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आलं. महापालिकेनं कारवाईबाबत याआधी नोटीस काढली होती. या विरोधात मतीन पटेलनं औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर काल सुनावणी झाली. मात्र खंडपीठानं मतीन पटेलला कोणताही दिलासा दिलेला नाही. कारवाई थांबवण्याबाबत किंवा स्थगिती देण्याबाबत देखील कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे पालिकेकडून अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर चालवण्यात आला. दरम्यान पालिकेच्या या कारवाईवरती इम्तियाज जलील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. या राज्यामध्ये काय गुंडाराज सुरू आहे का? आहे गुंडाराज सुरू. कोणीतरी पालकमंत्री बसतो, कोणीतरी नेता जाऊन मागणी करतो, कोणीतरी हे म्हणतो की आम्ही JCB ला स्वतः घेऊन जाऊन हे पाडू करके. हे गुंडाराज नाही आहे तर काय आहे? तिथे काय विरोध केलं नसतं का लोकांनी? मी त्यांच्या परिवाराला भेटलं, त्या एरियातले सगळे लोकांना भेटलं आणि मी त्यांना एकच गोष्ट सांगितलं की मतीनवर आरोप सिद्ध झालेले नाही आहे. कोण सिद्ध करणार हे? हे काही राजनैतिक पक्षाचे नेते नाही करणार, काही संघटनांचे नेते नाही करणार, मीडिया नाही करणार. दुर्दैवाने हे तिघं मिळून कलेक्टिव्हली एका माणसावर आरोप होतो आणि त्याच्यावर इमिजिएट तुरंत त्याला दोषी ठरवण्याचा जे प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो.
दरम्यान या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाटांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावरती टीका केली. जरीर अर्बन टेररिस्ट असल्याची टीका शिरसाट यांनी केली आहे. मतीन एवढा आरोपी नाहीये, हा इम्तियाज आरोपी आहे. त्याची हिंमत नाहीये. त्या मतीन कोण आहे तो बिचारा छोटा नगरसेवक? कुणाच्या सांगण्याहून केलं होतं? यांनी कुराण शरीफवर हात ठेवावं आणि सांगावं, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी त्या फिदा खानला का ईदा खानला मी ओळखत नाही आणि मी तिला त्या घरात लपवलं नाही. मान ना भूमिका हिंमत असेल तर. इस्लामचं नाव घेतोस, लोकांना भडकवतोस. जेव्हा एखादा आरोपी पकडला जातो त्या टायमाला त्याच्या घरासमोर रात्री 12 वाजता जाऊन सांगणं, चिंता मत करो, हम तुम्हें घर बना के देंगे, चिंता मत करो, हम तुम्हें नगरसेवक फिर से बनाएंगे. याचा अर्थ काय होतो? हा खऱ्या अर्थानं अर्बन अतिरेकी ज्याला म्हणतात, अर्बन टेररिस्ट, हा तो प्रकार आहे. पोलिसांनी तातडीने त्या इम्तियाज जलीलवर आज गुन्हा दाखल केला पाहिजे. रात्री 12 वाजता जाऊन तू तिथं बोलतो कसा? आरोपीच्या समरनाथ म्हणजे पाठिंब्यासाठी त्या ठिकाणी सभा घेतो कशी? दरम्यान मतीन पटेल याच्या घरावरच्या कारवाईवरती भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याही पाहूया. निदा खानसारख्या अत्यंत गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपीला अशा प्रकारचा आश्रय देणे हा खेदजनक आहे. म्हणून पोलिसांनी कारवाई केली असेल. खरं तर पोलिसच ठरवतात की असे आरोपी आणि त्याला शह देणारे सहआरोपी यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा, आणि त्यामुळे मला वाटतं तो निर्णय घेतला असेल. सर्वच पक्षांनी ही संस्कृती संस्कार पाळले पाहिजे की इतका गंभीर प्रकरण आहे, समाजाला कलंक असलेलं प्रकरण आहे. अशा प्रकरणात आरोपीला त्या ठिकाणी आरोपीला त्या ठिकाणी मदत करणे हे काही योग्य नाही आहे. खरं तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अखेर घाण साफ करायला सुरुवात केली. निश्चितच मी संभाजीनगरच्या महापौराचं आणि प्रशासनाचं स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं हे कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याच्याच भाषेने खऱ्या अर्थानं ते दाखवल्या जाऊ लागलं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक आत्मविश्वास जागृत झाला. तमिळनाडूमध्ये विजय सरकारनं बहुमत सिद्ध केलंय. विश्वासदर्शक ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दर्शवलाय. विरोधी द्रमुकच्या आमदारांनी सभात्याग केला. विजय यांना अण्णा द्रमुकच्या 26 आमदारांनी पाठिंबा दिलाय, तर भाजप आमदारांनाही पाठिंबा दिल्याची माहिती मिळाली. दरम्यान मुख्यमंत्री विजय यांना किती आमदारांनी पाठिंबा दिला, किती आमदारांनी विरोधात मतदान केलं, ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारी पाहूया. तर पाठिंबा 144 आमदारांनी दिला, 22 आमदारांनी विरोध केला. तटस्थ 5 जण राहिले आणि 61 जणांनी सभात्याग केला. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. अशोक खरात प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा संबंध असल्याचा पटोलेंनी आरोप केला होता. सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकारी आणि मंत्र्यांना आदेश दिलेत. मंजूर झालेले दौरेही रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास आणि कामासाठीचे दौरे रद्द करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील नेत्यांनीही प्रतिसाद दिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक कार घेतली असून ताफ्यातील गाड्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय. तर मंत्री शंभूराज देसाईंनीही कुटुंबियांसह नियोजित केलेला लंडन आणि पॅरिस दौरा रद्द केलाय. दरम्यान या संदर्भात संजय शिरसाट नेमकं काय म्हणालेत पाहूया.
मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला त्यांचं आम्ही स्वागत करतो. मुख्यमंत्री हा आमचा सर्वांचा कुटुंब प्रमुख आहे, प्रशासनाचा प्रमुख आहे. राज्याच्या प्रमुखांनी घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, ते आम्ही करू. तर आम्ही आधीच सगळ्या मंत्र्यांना इलेक्ट्रिक गाड्या देत होतो. आमदार आदित्य ठाकरे यांनी हा दावा केलाय. सरकार बदलल्यानं ईव्ही गाड्यांचं धोरण बदललं असंही ते म्हणाले. 2021च्या धोरणानुसार मंत्र्यांना ईव्ही गाड्यांचं बंधन केलं होतं असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी हा दावा केलेला आहे. 2021च्या धोरणानुसार सगळ्या मंत्र्यांना ईव्ही गाड्यांचं धोरण होतं, पण सरकार बदलल्यानं ते धोरण बदललं गेलं. आम्ही आधीच सगळ्या मंत्र्यांना इलेक्ट्रिक गाड्या देत होतो असं आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण झालेलं आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती होती. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बोधचिन्ह अनावरणाचा कार्यक्रम पार पडलाय. तब्बल 3000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला हा उपक्रम होता. आणि सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा. तटकरे पटेलांचं नाव राष्ट्रवादी कार्यकारिणीतून वगळल्यानं भेटीला महत्त्व. पवारांच्या भेटीमागे राजकीय कारण नाही, तटकरेंचं स्पष्टीकरण. साहेबांची तब्येत अनेक दिवस ठीक नसल्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले काही दिवस वेळ मागितला होता आणि साहेब ब्रिज कंडीमध्ये होते. साहेबांना वेळ होता कारण ते नाहीत, म्हणून तब्येतीची विचारपूस करण्यासाठी इथं आलो. बाकी कुठलाही याच्याशी विषय नाही. दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेला निर्णय आता सुनीत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो ते ठामपणाने त्या ठिकाणी राहणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत मोठा दावा. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपतून लढणार असल्याचं रोहित पवार म्हणाले. 22 आमदार घेऊन तटकरे पटेल भाजपमधून लढणार असा रोहित पवारांचा दावा. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. राज्यात अनेक भोंदूबाबांच्या अटकेनंतर रोहित पवारांना भविष्य सांगण्याचे वेध लागलेत अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. राज्यामध्ये अनेक भोंदू जे खरातसारखे होते, जे भविष्यवाणी करणारी लोक होती, अनेक भोंदू बाबा राज्याच्या पोलीस खात्यानं पकडलेले आहेत. मला असं वाटतं ह्या भोंदू बाबांच्या अटकेनंतर कुणाला तरी राशी भविष्य सांगण्याचं वेध लागलेले असेल, म्हणून ती जबाबदारी ज्योतिषशास्त्राची जर रोहित पवारांनी घेतली असेल तर चांगलं आहे. आम्ही सुद्धा आमच्या भविष्यासाठी त्यांच्याकडे हात दाखवण्यासाठी निश्चितपणे जाऊ. रोहित पवारांच्या मताला किंमत देत नाही, त्यांनी आपला पक्ष सांभाळावा अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे. भाजपसोबत आम्ही विलीन होणार नाही असं रोहित पवारांनी स्पष्ट केलं. काही आमदार सामावून घेण्यासाठी पुढे आले तर त्यांना स्वीकारू असंही रोहित पवारांनी सांगितलंय. की भाजपबरोबर जो पक्ष आहे त्यांच्यात जाऊन आम्ही विलीन होणं हे होणार नाही असं माझं तरी मत आहे. पण समजा आम्ही ज्या ठिकाणी आहोत लोकांबरोबर, विचाराबरोबर आणि भाजपच्या विरोधात आहोत. त्यामुळे उद्या जाऊन काही आमदार नाहीतर काही पक्ष उद्या येऊन म्हणाले की चला आम्हाला तुम्ही सामावून घ्या भाजपच्या विरोधात, लोकांच्या बाजूने, स्वीकारणार. राष्ट्रवादीतल्या कोणालाही भाजपात घेणार नाही, मात्र पक्ष मजबूतीसाठी मदत करू अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी माझा विजन कार्यक्रमात दिली होती. त्यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहून द्यावं की ती शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाचे आमदार फोडणार नाहीत असं रोहित पवार म्हणाले. ॲफिडेव्हिटवर लिहून द्या की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार फोडणार नाही आणि उद्या अजितदादांचे आमदार फोडणार नाही. मग बघू विषय कसा असतो ते. उद्या हेच म्हणणार भाजपचे नेते, आम्ही कोणाच नाही फोडलं, तेच आमच्याकडे आलं.
पण आले ना, हे महत्वाचं आहे. दवा 29च्या आधी काय होतं. सगळेच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांची भेट घेत असतात. तटकरे पवारांच्या भेटीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली, बावनकुळेंची माहिती. मला वाटतं की शरद पवार साहेबांच्या आणि तटकरेंच्या भेटीबद्दल राजकीय वावड्या उठवणे चुकीचं आहे. कारण तटकरेजी यांनी आणि त्यांच्या परिवाराने आयुष्यभर शरद पवार साहेबांसोबत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि सर्वच पारिवारिक विषयावर त्यांचा संबंध राहिलेला आहे. सुनील तटकरेंना डावललं नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी दिली आहे. कार्यालयाची जबाबदारी कोणावर या संदर्भातलं ते पत्र होतं असंही पाटील म्हणाले. विलिनीकरणाचे सगळे अधिकार पवार कुटुंबियांना असल्याचंही अनिल पाटील यांनी म्हटलंय. एक मुळात आपल्याला सगळ्या माध्यमांना विनंती करतो की पवारसाहेब हे बारामतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुद्धा येऊ शकले नव्हते. मागच्या गेल्या 15 दिवसापासून तटकरे साहेब पवारसाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्याकरता सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत होते. पण मध्यंतरी पवारसाहेब साताऱ्याला गेले किंवा अजून इकडे तिकडे होते. तब्येतीची विचारपूस करणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती निभावलेली आहे. पवारसाहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची तब्येतीची विचारपूस आज तटकरे साहेब विचारतायत. देशातला प्रत्येक पक्षाचा विरोधातला असेल, सत्तेतला असेल, तरी सुद्धा पवारसाहेबांची तब्येतीची विचारपूस प्रत्येक जण करायला जाणारच आहे. महायुतीतल्या 3 पक्षात महिनाभरात महामंडळाचं वाटप होणार, सूत्रांची माहिती. मंत्रिपदं न मिळालेल्या वजनदार आमदारांची अध्यक्षपदी वर्णी लागणार. तिन्ही पक्षांच्या संख्याबळानुसार महामंडळाचं वाटप होणार. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आणि समन्वय समितीतील चर्चेनंतर अंतिम निर्णय होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहणार. 2008 साली रेल्वे भरती दरम्यान कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती, तर रेल्वेचं देखील मोठं नुकसान केलं होतं. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेंनी कांजूरमार्ग घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पस्थळाची 1.5 तास पाहणी करत माहिती घेतली. दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या विविध उपाययोजना. मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात अतिक्रमणं, राड्यारोड्यांचा अडसर, हलगर्जीपणा केल्यास कडक कारवाई. स्थायी समिती अध्यक्षांनी इशारा दिला. मुंबईत 62% नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं केला. हे आकडे फसवे असल्याची स्थायी समिती सदस्यांची टीका. कामांमध्ये प्रशासनाकडून चालढकलपणा सुरू असल्याचाही आरोप. महिन्याभरात मुंबई मराठमोळी मराठी पाट्यांसाठी पालिकेची मोठी मोहीम. आज बैठक पार पडणार. एका महिन्यात संपूर्ण मुंबईत सगळी दुकानं, आस्थापनं आणि व्यावसायिक ठिकाणी मराठी पाट्या दिसणार. विरारमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान फेरीवाल्यांचा विरोध. महापालिकेकडून रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई. फेरीवाल्यांचा पालिका कर्मचाऱ्यांशी वाद. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया एंटरप्राइजेस LLPचा दंड कायम. 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी आणि दंड भरावा लागणार. मुंढवा येथील शासनाची 40 एकर जमिनीची 300 कोटींना खरेदी. सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ. सोनं चांदीवरील आयात शुल्क 6% 15%. सोनं चांदीची आयात रोखण्यासाठी सरकारचं पाऊल. 15% मधील 5% आयात शुल्क कृषी आणि विकास कामांवर खर्च होणार. आयात शुल्क वाढतात सोनं चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याच्या दरात तोळ्यामागे 11,000 रुपयांची वाढ. सोनं काल 1,51,000 रुपयांवरती होतं, तर आज 1,62,000 रुपयांवर. चांदीच्या दरांमध्ये प्रति किलो 30,000 रुपयांची वाढ. चांदी 2,68,000 रुपयांवर. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरींचे संकेत. तेल कंपन्यांना रोज 1,000 कोटी रुपयांचं नुकसान होत असल्याची हरदीपसिंग पुरी यांची माहिती. तेल कंपन्यांना फार काळ नुकसान झेपणार नाही असंही स्पष्ट. इंधन दरवाढ टळण्यासाठी होर्मुझ खुलं होणं हाच पर्याय असल्याचंही वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या घटवल्या. इलेक्ट्रिक गाड्या वाढवा पण नवी खरेदी नको अशी मोदींची भूमिका. गाड्यांची संख्या कमी केली तरी एसपीजी कडून सुरक्षेत तडजोड नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी सगळे मंत्री आणि अधिकाऱ्यांना परदेश दौरे रद्द करावेत असे आदेश दिलेत. मंजूर झालेले दौरेही रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे अभ्यास आणि कामासाठीचे दौरे रद्द.
राज्याच्या प्रमुखांना घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही सगळेजण ईव्ही गाडीतून प्रवास करू अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. एका गाडीत बसून 5 जण प्रवास करू असंही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्यातल्या गाड्यांमध्ये कपात, शिंदेंकडून इलेक्ट्रिक गाडीचाही वापर, तर 17 गाड्यांहून आता 8 गाड्यांचा ताफा असेल. शिवसेनेचे अनेक मंत्री ताफ्यातील गाड्या कमी करणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचे मंत्री डिझेल पेट्रोल गाड्यांऐवजी ईव्ही वापरणार. पंतप्रधानांच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद. मंत्र्यांनीही कित्ता गिरवला. अनेक मंत्र्यांनी सुट्टीतले परदेशातले सहकुटुंब दौरेही रद्द केल्याची माहिती. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार. अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं असण्याची शक्यता. सामान्य प्रशासन विभाग मोहीम हाती घेणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी परदेश दौरा रद्द केला. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर शंभूराज देसाईंचा लंडन पॅरिस दौरा रद्द. देसाईंचा कुटुंबियांसह हा नियोजित युरोप दौरा होता. मोदींच्या आवाहनाला महाराष्ट्र शासनाचा छेद. पिंपरीच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता. संयुक्त राष्ट्रांच्या UN वर्ल्ड अर्बन फोरमचे 13वे अधिवेशन. बाकू अझरबैजान इथं पार पडणाऱ्या परिषदेला रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक उपस्थित राहणार. 17 मे ते 22 मे दरम्यान दौऱ्यावरती असतील. दौऱ्यावर 8,80,281 रुपयांचा खर्च. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणी सुरुवात. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील 50% गाड्या कमी, तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून वर्क फ्रॉम होमच्याही सूचना. लोकांना लोकल वाहतूक वापरण्याचं आवाहन. आठवड्यातून नो व्हेकल डे राबवण्याचे आदेश. नाशिकमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग. शुभम खैरनारच्या घराची पोलिसांकडून झडती. शुभम राहत असलेल्या रूममध्ये अजून काही तरुण असल्याचीही माहिती. दरम्यान शुभमचे वडील डॉक्टर मधुकर खैरनार यांनी आरोप फेटाळले. या प्रकरणाशी शुभमचा संबंध नसल्याचं त्याच्या वडिलांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. शुभम खैरनारचा वावर बघून तो कधी डॉक्टर वाटतच नव्हता अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. रात्री उशिरापर्यंत बाहेर होता. खाण्याच्या ऑर्डर रात्री इथे येत होत्या अशीही माहिती शुभमच्या शेजारी राहणाऱ्यांनी दिली. नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शनही उघड. नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातील धनंजय नावाच्या व्यक्तीचाही सहभाग. शुभम खैरनार आणि धनंजयनं नीटचा पेपर लीक केल्याचा संशय. धनंजयनं शुभमला 10 लाखांना पेपर विकल्याचा संशय. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता. 12 मे रोजी एका विद्यार्थिनीच्या पालकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहून लेखी तक्रार. तक्रारीनुसार लातूरमधील एका खासगी क्लासनं नीट परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट पेपर दिला होता. या पेपरमधील तब्बल 42 प्रश्न हे नीट UG 2024च्या प्रत्यक्ष परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा दावा. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयची 5 पथकं तयार. राजस्थान, महाराष्ट्र, गुरुग्राम, केरळ आणि सीकर इथे ही विशेष पथकं ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी करतील. आतापर्यंत देशभरातून 14 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती. नीट पेपरफुटीच्या प्रकरणातील हरियाणा लिंक समोर. गुरुग्राममधील एका डॉक्टरनं नाशिकमधील प्रिंटिंग प्रेसमधून लीक झालेल्या एका पेपरचा फिजिकल कॉपीचा डुप्लिकेट कॉपीज काढल्या. राजस्थानच्या एसओजीच्या तपासात पेपर व्हॉट्सअप आणि टेलिग्रामद्वारे व्हायरल झाल्याची सूत्रांची माहिती. बिहारमधील कॉपी करणाऱ्या माफियांवर कारवाई. 2 मे रोजी नालंदामध्ये अटक. पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली. परीक्षेची व्यवस्था करण्यासाठी लाच देण्याच्या तयारीत. पोलिसांनी मोबाईल फोन आणि प्रवेशपत्र जप्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणं. नगरसेवक मतीन पटेलांना भोवलं. मतीन पटेलांच्या घरावर पालिकेची कारवाई. तर कारवाई आधीच मतीन पटेलांकडून घर रिकामं. अनधिकृत ऑफिसवरही बुलडोझर. मतीन पटेलचं घर आणि कार्यालयावरची तोडक कारवाई. ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद. कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरावर ड्रोनची नजर. तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचं मतीन पटेलच्या कुटुंबियांकडून उपहासात्मक स्वागत. महानगरपालिका आयुक्तांना संविधान देत आणि कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण. मतीन पटेल यांच्या शेजारच्यांची पालिका कारवाईवर टीका. एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घराचा पाडकामा. आधी रात्री उशिरा इम्तियाज जलील यांचा मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांकडून संवाद. कारवाईला विरोध न करण्याचं जलील यांचं पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन.
निदा खान सारख्या आरोपीला आश्रय देणं खेदजनक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. समाजाला कलंक असणाऱ्या आरोपीला मदत करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात जिहाद करणार असाल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली. या सगळ्याचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील असल्याचा आरोपही राणेंनी केलाय. नोटीस दिल्यानंतर 24 तासांच्या आत घरावर कारवाई केल्याचं इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतीन पटेलवरती आरोप सिद्ध झाले नाहीत, फक्त आरोप झाले तर घर पाडणार का? मतीन पटेलच्या कुटुंबियांची काय चूक, असे सवाल जलील यांनी उपस्थित केले. इम्तियाज जलील यांनी कुराणवर हात ठेवून सांगावं की निदा खानला लपवलं नाही. मंत्री संजय शिरसाट यांचं जलील यांना ओपन चॅलेंज. निदा खानला आश्रय दिलेल्या घरावरही छत्रपती संभाजीनगर महापालिकेची तोडक कारवाई. निदाला लपवलेल्या घरावर बुलडोझर. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 2 मजली घर तोडलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मिराज खानला पोलिसांनी अटक केली आहे. महापालिका निवडणुकीत नगरसेवक पद अबाधित ठेवण्यासाठी 2 पेक्षा जास्त अपत्य असल्याचा नियम धाब्यावर. 3ऱ्या मुलाला सख्या भावाचा मुलगा असल्याचा भासवल्याचा प्रकार. बनावट जन्मदाखला, शाळेचे खोटं बोनाफाईड सर्टिफिकेट तयार करून फसवणूक. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. साताऱ्यात माण खटावमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी विरोधकांचा जनता दरबार भरवणार. दर महिन्याच्या 2ऱ्या सोमवारी दहिवडी इथे विरोधकांचा जनता दरबारचं आयोजन. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. अशोक खरात प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती. खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा संबंध असल्याचा पटोलेंनी आरोप केला होता. भोंदू अशोक खरातला मुंबईच्या कोर्टात हजर करण्याचे आदेश. 70 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये खरातची मुंबई वारी होणार. 18 मे रोजी खरातला मुंबई कोर्टात हजर करण्याचे आदेश. विशेष न्यायालयाचे खरातबाबत नाशिक कोर्टाला आदेश. खरातला हजर केल्यावर त्याचा ताबा घेण्यासाठी ईडी अर्ज करणार. भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयात हजर करणार. फसवणुकीच्या प्रकरणात खरातला हजर केलं जाईल. सिन्नरच्या जगदंबा पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी खरात पोलिसांच्या ताब्यात. सिन्नरमध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी न्यायालयाकडून ताब्याला मंजुरी. नसरापूर अत्याचार गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या हाती प्रत्यक्षदर्शी ठोस पुरावा. अत्याचार करताना 4-5 मुलांकडून नराधमास अडवण्याचा प्रयत्न, तर नराधमानं प्रत्यक्षदर्शी मुलांना दगड भिरकावून पळवून लावल्याचा प्रकार. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष नोंदवून घेतली. गडचिरोलीत हिडमाच्या एन्काउंटरनंतरही एका गाण्याच्या माध्यमातून त्याचं उदात्तीकरण सुरू. हिडमा कसा चांगला आणि सामान्य आदिवासींसाठी लढणारा होता अशा आशयाचं गाणं व्हायरल. पुणे गडचिरोलीत गुन्हे दाखल. हिडमाच्या उदात्तीकरणाच्या माध्यमातून शहरी भागातल्या तरुणांमध्ये नक्षलवादी विचारसरणी पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. बुलढाण्याच्या जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. 10,000ची लाच घेताना दोघांना अटक. घराची मोजणी करून देण्याच्या शासकीय कामासाठी लाच घेतल्याचा प्रकार. सोलापूर शहर गुन्हे शाखेची अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई. तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम एमडी ड्रग जप्त. कारवाईमध्ये 2 आरोपींना अटक. एका महिलेचा सहभाग असल्याचा संशय. रत्नागिरीच्या राजापूर शहरात गोवा बनावटीच्या दारू विक्रीवरती लोकप्रतिनिधींनी धाड टाकली. रहदारीच्या ठिकाणी आणि पोलीस वसाहतीच्या बाजूलाच दारू विक्री सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त. वाडी वस्त्यांवरती गोवा बनावटीची दारू खुलेआम विकली जात असल्याचा आरोप. वाशिम शहरात गुप्तधन शोधणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा छापा. 6 जण ताब्यात. बंद पडलेल्या चित्रपटगृहात गुप्तधनासाठी खोदकाम सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. सोलापुरात एअरगनच्या काडतुसासाठी वापरल्या जाणाऱ्या गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना स्फोट. या प्रकरणी गुन्हा दाखल. सहारा एअरगनचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुलेंविरोधात गुन्हा. 11 मे रोजी एअरगनमध्ये वापरलेल्या गंधकाचा बॉक्स ठेवताना खाली पडल्यानं मोठा स्फोट. या घटनेमध्ये कामगार केदारनाथ छत्रे जखमी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.